आज मी बनवले आहे गाड्यावर मिळतात तसे वडे. तर सर्वात आधी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये अर्धा पळी तेल टाकून घ्यायचं. अर्धा चम्मच मोहरी आणि जिरे टाकून तडतडून घ्यायचे. अर्धा टीस्पून हिंग टाकायचा. 2 चम्मच अद्रक, मिरची, लसूण पेस्ट टाकायची. अर्धा टीस्पून हळद टाकायची. अर्धा टीस्पून धना पावडर टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं. आता 5 ते 6 उकडलेले बटाटे मॅश करून घ्यायचे. ते याच्यात टाकून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर टाकायचं. मिक्स करायचं आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. आता याच्यासाठी लागणारं बेसनाचं बॅटर करून घ्यायचं. तर इथे एक बाउल घ्यायचं. यामध्ये 2 पळी मी बेसन घेतलेलं आहे आणि पाऊण पळी तांदळाचं पीठ, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ आणि थोडं-थोडं पाणी टाकून हे बॅटर आपल्याला मिसळून घ्यायचं. तशा प्रकारे थोडं-थोडं पाणी टाकायचं आणि छान मीडियम बॅटर करून घ्यायचं. तर हे वडे अगदी गाड्यावर मिळतात ना, तसेच होणार आहेत. या पद्धतीने जर तुम्ही बनवले ना, तर कधीच ह्या रेसिपी बनवायला फसणार नाहीत. आता इथे हे मिश्रण थंड झालेलं आहे. याचे आपल्याला असे गोल-गोल गोळे करून घ्यायचे किंवा मग चपटे करायचे आणि ह्या बनवलेल्या बेसनाच्या बॅटरमध्ये डिप करायचे आणि अलगद तेलात सोडायचे आहेत. तर तेल जास्त गरम असल्यामुळे सावधगिरी बाळगायची आहे, नाहीतर तेल हातावर उडू शकतं. आता याच्यावर तेल थोडंसं उडवून आलटी-पलटी करून छान खरपूस हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे बाहेर गाड्यावर मिळतात तसे वडे रेडी झालेले आहेत. तुम्हाला ही